नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, जानेवारी 2027 ते 31 डिसेंबर 2027 कालावधीत सेवानिवृत्त होणाऱ्या सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक, विशेष शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची सेवानिवृत्ती यादी प्रसिद्ध करण्याबाबत उपरोक्त संदर्भ विषयांवर आपणासकडून मागवण्यात आलेली माहिती वरून सन 2027 मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची तात्पुरती सेवानिवृत्ती यादी तयार करण्यात आलेली असून सोबत पाठवण्यात येत आहे। सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी यांचे सेवानिवृत्त प्रकरण प्रस्ताव सेवानिवृत्तीचे विशिष्ट कालावधीपूर्वी या कार्यालयास प्राप्त होणे आवश्यक आहे। परिणामी सदरची कारवाई विविध मुदतीमध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने अचूक सेवानिवृत्ती आदेश निर्गमित करणे खातेप्रमुखांना बंधनकारक आहे। तेव्हा सन 2027ची अंतिम सेवानिवृत्ती यादी दिनांक 31 डिसेंबर 2026 पूर्वी प्रसिद्ध होण्याच्या दृष्टीने सदर कामास प्रथम प्राधान्य देऊन आपल्या पंचायत समिती अंतर्गत कार्यरत शिक्षकांची सोबत जोडण्यात आलेल्या यादीतील अचूक नावे, जन्मतारीख व सेवा निवृत्ती दिनांक इत्यादी अचूक माहिती तपासून काही बदल करायचा असल्यास किंवा अनावधानाने नावे वगळण्यात गेली असल्यास त्याचा तपशिलासह माहिती तात्काळ पुराव्यासह कार्यालयास सादर करण्यात यावी। तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांचे आपल्या पंचायत समितीतून अन्य पंचायत समितीमध्ये स्थलांतर झालं असेल व त्यांचे मूळ सेवा पुस्तक आपल्या पंचायत समितीमध्ये असल्यास त्यांच्या सेवानिवृत्तीबाबतची माहिती सादर करावी। माहिती सादर करताना सेवा पुस्तकाचे पहिले पान, आवश्यक नोंदीच्या छायांकित प्रती व नावात बदल झाल्यास राजपत्रासोबत जोडण्यात यावे। आपण तात्पुरती यादी तपासून सादर केलेल्या माहितीवरून अंतिम सेवानिवृत्ती यादी तयार करून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात येईल। तसे आपण असं निर्देशन जाणून देण्यात येते की सदर केलेल्या माहितीवरून सन 2027ची अंतिम सेवानिवृत्ती यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याकडून सन 2027 सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव सादर केल्यास पंचायत समिती स्तरावरील संबंधित लोकपालास जबाबदार धरून प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल, व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।